ठाकरे एकत्रित आहेत त्यावर टीका झाली. दररोजचा संवाद होत असताना आपली नौटंकी होती अशा आदित्य ठाकरे म्हणतात. असं त्यांना काही बोलू द्या, नौटंकी होतं काय. ठाकरे परिवारानं किंवा जेव्हा यांच्याकडे सत्ता होती गेली 25 वर्षे मुंबई महापालिकेची किंवा 2.5 वर्ष मुख्यमंत्री पण त्यांच्याकडे होतं, तेव्हा त्यांनी काही केलं नाही. मराठी लोकांना मुंबईतून बाहेर नेण्याचं कटकारस्थान त्यांच्याच काही अनुयायांनी केलं. हिंदी लादण्याचा त्यांनी प्रयत्न मराठी जनांवर केला. त्यांनी जर अशा प्रकारचं काही बोलले असेल तर त्या बोलणं ते निरर्थक आहे. आणि मी जे पत्र दिलं होतं ही वस्तुस्थितीशी आधारित होतं की तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून काय केलं आणि एकनाथ शिंदे साहेबांनी 3 वर्षाच्या मुख्यमंत्री पदा आणि उपमुख्यमंत्री पदाच्या काळात काय मराठीसाठी केलं हे त्या पत्राच्या माध्यमातून मी जनतेला कळावं म्हणून सांगितलं. सरकारला चॅलेंज दिले. सरकार नाही बघा, सरकारला जरी चॅलेंज दिलं असेल तरी सरकारला हे चॅलेंज नाही. ज्यांना हिंदी सक्ती करायची आहे त्यांना हे चॅलेंज आहे. आणि तुम्ही जर आम्हाला विचाराल तर महायुती सरकारमध्ये आम्ही सर्वप्रथम आमची भूमिका शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी, मी स्वतः, आमचे शिक्षण मंत्र्यांनी आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये तिसरी भाषेची सध्या तरी काही गरज नाही आहे. कारण 1ली पासून 4थी पर्यंत हिंदी सक्ती असणं गरजेचं नाही आहे. 5वी नंतर ठीक आहे, आपण समजू शकतो. कारण जेवढं मुलं 2 ते 8 वर्षामध्ये जेवढ्या भाषा त्यांना आपण शिकवू तेवढ्या भाषा अतिशय चांगल्या प्रकारे ते शिकत असतात. आणि त्यामध्ये जर त्यांनी मराठी भाषेला प्राधान्य दिलं आणि मराठी भाषाच त्यांनी जर चांगल्या प्रकारे शिकली तर ते मुलं भविष्यामध्ये हिंदी सुद्धा शिकू शकतील. त्यामुळे 1ली ते 4थी पर्यंत हिंदी शिक्षण नसावं ह्या मताच्या शिवसेना म्हणून आम्ही सुद्धा आहोत. आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जे GR प्रकाशित केले होते ते दोन्ही GR आमच्या विनंतीवरून रद्द केले. ठाकरे ब्रँड संपणार नाही कितीही मतलबी वारे आले तरी असं उद्धव ठाकरे. ठाकरे ब्रँड संपणार नाही हे उद्धव साहेबांनी सांगायला नको. ठाकरे ब्रँड मध्ये फक्त उद्धव साहेब नाहीत ना, ठाकरे ब्रँड मध्ये राज ठाकरे सुद्धा आहे, अजूनही ठाकरे परिवारांपैकी भरपूर काही सदस्य आहेत. त्यामुळे आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार राज्यातून कधीच संपणार नाही. फक्त ते विचार घेऊन कोण पुढे जाणार आहे ते महत्वाचं आहे. आणि ते विचार घेऊन फक्त एकनाथ शिंदे साहेब पुढे जातात. ते बघा, ही कौटुंबिक मुलाखत होती. मुलाखत देणारे पण तेच आहे आणि मुलाखत घेणारे पण तेच आहे. त्यामुळे ते अंडरस्टँडिंग मध्ये मुलाखत ही दरवेळेस त्यांच्या सामना वृत्तपत्रामध्ये छापून येते, विविध वृत्तवाहिन्यांवर दाखवली जाते. मला असं वाटतं की ह्या विषयावर आपण न बोललेलं बरं. कारण शेवटी हे ठरवून काय विचारायचं आणि काय उत्तर द्यायचं हे ठरवलेलं सगळं म्हणजे असतं. त्यामुळे त्या विषयावर काही न बोलता मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं आमचं महायुतीचं सरकार काम करत आहे त्यांना काही झोंडे म्हणो, दगड म्हणो किंवा काही म्हणो, आमचं सरकार मात्र या सगळ्यांवर मात करून सर्वसामान्य जनतेचा विचार करून पुढे विकास करते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.